नेक्स्ट ऑपरेटर आहे आपला शिफ्ट ऑपरेटर. शिफ्ट ऑपरेटर असं ऑपरेटर आहे जो आपल्या बायनरी डेटाला एकतर लेफ्टला शिफ्ट करतो किंवा राईटला शिफ्ट करतो, पण एकाच बिटने. आता आपण फर्स्ट बघूया लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. आता हे मी लिहिलं आहे 10 लेफ्ट शिफ्ट 2. म्हणजेच आपण 10 ह्या डेटाला 2 वेळा आपण लेफ्टला शिफ्ट करणार आहे. आता 10 आपल्या बायनरीमध्ये असतं 1010, म्हणजेच 8 + 2 10. म्हणजे आपला हा 1010 जो आहे हा आपल्याला 2 वेळा लेफ्टला शिफ्ट करायचा आहे. तर आता फर्स्ट टाइम आपण हा 1010 इकडे शिफ्ट केला तर मग एक बीट तशीच राहिली, तर मग तिथे आपण 0 ॲड करायचं. मग अजून एकदा आपण त्याला लेफ्टला शिफ्ट केला. मग आता हे 10100 ला आपण अजून एकदा शिफ्ट केला, मग इथे अजून एक बीट वॅकंट राहिली, तर तिथे आपण अजून एक 0 ॲड केला. तसंच मग असं जेवढ्या वेळा शिफ्ट होत राहील तसे आपण 0s ॲड करायचं आहे. आता आपल्याला इथे किती वेळा शिफ्ट करायचं होतं? 2दा. म्हणून हे फर्स्ट टाइम आपण शिफ्ट केलं, इथे सेकंड टाइम शिफ्ट केलं. लेफ्ट शिफ्टचा फायदा काय असतो की आपला जो काही डेटा आहे तो डबल होत राहतो, म्हणजेच आपण त्याला 2ने मल्टिप्लाय करत राहतो. म्हणजे 1010 होतं 10, पण आता 16 + 4 किती होतात? 20, म्हणजे 10चे डबल 20. आता इथे 34 + 8 किती होतात? 40. असंच कोणतंही एक्झाम्पल घेतलं तर तो डेटा डबल होत राहतो. जसं की इथे 15 लेफ्ट शिफ्ट 3 टाइम्स आहे. तर आता हे आपण जर 15ला 3 टाइम्स लेफ्ट शिफ्ट केलं तर आपला हा हे पहिले 1111, म्हणजे 8 + 4 12, 13 14 15. 15 ह्या डेटाला 3 वेळा आपल्याला लेफ्ट शिफ्ट करायचं आहे. सो हा डेटा पहिल्यांदा झाला 0 ॲड झाला, 2दा झाला 2 0 ॲड झाले, 3दा शिफ्ट झाला 3 0s ॲड झाले. आता हे तर 15 झाला. आता हे बघूया 16 + 8 16 8 24, 24 + 4 28, 28 + 2 30. मग नंतर 1 2 3 4 आणि 0 0 हे कुठे आले? 32 16 8 आणि 4. 16 + 4 20, 32 + 8 40, 40 + 20 60. आणि आता 1 2 3 4 हे इथून हे 4 बिट्स, म्हणजे 32 + 8 40, 64 + 16 80, 80 + 40 120. म्हणजे इथे हे बघा 15चे डबल 30 झाले, 30चे डबल 60 झाले, 60चे डबल 120 झाले. हे आहे लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर, म्हणजे जिथे आपला डेटा एक एक बीटनी लेफ्टला शिफ्ट होत जातो. आता याचाच आपण फॉर्म्युला डिरेक्टली फॉर्म्युलाने पण काढू शकतो, जो आहे x * 2 × y. जसं की आता इथे आपण x म्हणजे कोणती? आपली फर्स्ट व्हॅल्यू इथे काय होती? 10 आणि y म्हणजे 2. इथे काय लिहायचं? 10 × y म्हणजे आपलं काय होतं? 2, म्हणजे 2^2 लिहिणार, 2^y जे काही असेल. तर मग 2^2 इज 4 आणि 10 चं 10, सो 10 × 4 इज 40. आपलं आन्सर पण आलं होतं 40. 15 लेफ्ट शिफ्ट 3, तर मग आता इथे काय करणार आपण? 2^3 आणि इथे एक्सच्या जागी 15, तर 15चं 15, 2^3 इज 8, मग 15 8 120. हे असं डायरेक्टली आपण सॉल्व्ह करू शकतो ह्या फॉर्म्युलाने. सारखं लेफ्ट शिफ्ट करण्यापेक्षा या फॉर्म्युलाने डायरेक्ट आन्सर येऊन जाईल आपला. आता राईट शिफ्ट म्हणजे आपला जो डेटा आहे तो त्याला राईटला शिफ्ट करत जायचा एक एक बीटने. जसं की आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया 35, 32, 33, 34, 35 हे झाली बायनरी व्हॅल्यू. मग आता तिला आपल्याला एकने इकडे राईटला शिफ्ट करायचा, म्हणजे हा 1 0 0 0 1 आणि ही जी बीट आहे ही राईटला शिफ्ट झाली, ही डायरेक्टली डिस्कार्ड होईल. आपल्याला 2दाच करायचं आहे, हे मी एक्स्ट्रा केलेलं आहे. अजून एकदा जर आपण शिफ्ट केलं तर हा 1 इकडे होईल आणि इथे फक्त राहील 1 0 0 0, 4च बीट. राईट शिफ्टने काय होतं? आपला जो डेटा आहे तो हाफ होत जातो. जसं की हा होता 35चे हाफ होतात 17.5, पण पॉईंटमध्ये नाही घ्यायचं, नॉर्मल व्हॅल्यू घ्यायची. सो हे झालं 17, त्याचे अर्धे 8.5 होतं, पण आपल्याला पॉईंटमध्ये नाही घ्यायचं. तर मग आपल्या राईट शिफ्टने काय होतं? डेटा राईटला शिफ्ट होत जातो आणि हा जो एक्स्ट्राचा डेटा होता तो डायरेक्टली डिस्कार्ड होत जातो. हा असतो करप्टेड डेटा. याचं पण आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युलाने आपण काढू शकतो. x राईट शिफ्ट y जर करायचं असेल तर याचा फॉर्म्युला आहे x / 2^y. इथे काय होतं? मल्टिप्लाय होतं, इथे फक्त डिवाइड आहे. कारण की का इथे डेटा आपला × 2 होत राहतो आणि इकडे डेटा आपला /2 होत राहतो. तर मग इथे 35 राईट शिफ्ट 2चं आपण केलं होतं, तर आपलं आन्सर आलं होतं 8. तर आता हेच बघूया 35 / 2^y ची व्हॅल्यू 2, म्हणजेच 35/4 इज 8 पॉईंट समथिंग, पण आपल्याला नॉर्मल व्हॅल्यू घ्यायचं. नोट: शिफ्ट ऑपरेटर आर नॉट
ॲप्लिकेबल फॉर फ्लोट अँड डबल व्हॅल्यू. इट इज ओनली ॲप्लिकेबल फॉर इंटिजर, कारण की पॉईंटवाल्याचं आपण करू नाही शकत.